राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना लागू करून दरमहा 1500 रुपये महिलांना मिळणार असल्याने राज्य शासनाचे आभार मानत भाजप महिला मोर्चाच्या वतीने आज दुपारी 12 वाजता पवई नाका येथील शिवतीर्थावर साखर पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। तसेच या घोषणेबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करण्यात आले। राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना असून राज्याचे अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा विषय मांडला। अजित पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली। त्यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे। या योजनेबद्दल महिलांच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला। यावेळी सातारा जिल्ह्यातील विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महिलांसाठी सन्मान या संदर्भात जो निर्णय घेतलेला आहे 2.5 लाखाच्या आर्ध्य उत्पन्नाचं त्यांचं असेल त्यांना 1500 रुपये महिना खात्यात त्यांच्या पडणार आहे अनुदान। तर ह्या शासनाने जो निर्णय घेतला त्याचा आम्ही महिला मोर्चाच्या वतीने स्वागत करतो आणि आमच्या महायुतीच्या सरकारचं आभारही मानतो की ज्यांनी आम्हाला सन्मान महिलांना दिलेला आहे। तसेच वर्षातून 3 सिलेंडर मोफत ही गिफ्ट आम्हाला महिलांना दिलेली आहे, त्याचंही स्वागत आम्ही महिला मोर्चातर्फे करतोय। विशेष म्हणजे ज्या महिला व्यावसायिक आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, त्या महिलांना कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे किंवा त्यांना बिनव्याजी कर्ज वाटप करणे हाही शासनानं निर्णय घेतलेला आहे। याचाही आम्ही महिला मोर्चाच्या वतीने या निर्णयाचं स्वागत करतोय आणि आमच्या महायुतीचे जे नेते आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि अजित पवार दादा आहेत, त्यांचा आम्ही आभार मानतोय। महिलांचा सन्मान आम्हाला ह्या अनुदानाच्या आणि जो अनुदानाच्या ह्याच्यात केलेला आहे तर आम्ही त्यांचा सन्मान करतोय। खरं तर महिला मोर्चाला ही एक आमच्या महाराष्ट्रातील महिलांना एक पर्वणीच आहे। लाडली बहीण या माध्यमातून जे काही योजनांचा आम्हाला लाभ मिळवून दिलेला आहे त्याचं खरं तर कोणत्याही क्षेत्रातील महिला असो तिला सक्षम होण्यासाठी नेहमीच त्याचं योगदान मिळणार आहे। याचा विचार केल्याबद्दल धन्यवाद महायुतीचे सर्व आमचे नेते मंडळी। सगळ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना सर्व महिलांनी संपर्क करायचा आहे। कुठलीही अडचण आली तर आम्ही सातारा जिल्ह्यातल्या, सातारा शहरातल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी सर्व महिलांना सहकार्य करू। तरी सगळ्या महिलांचं अभिनंदन आणि शासनानं दिलेल्या या आपल्याला जो आर्थिक लाभ आहे याचा पुरेपूर फायदा घ्या, कुणी याच्यापासून वंचित राहू नका एवढीच विनंती आणि सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। माता की